नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, एस डी पब्लिकेशन या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कारागृह पोलीस भरती या संबंधित आपण काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेशी रिलेटेड आपण सर्व पॉईंट्स या ठिकाणी घेणार आहोत. तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे कारागृह पोलीस शिपाई भरती. तर या व्हिडिओतील पहिला जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. तर पहिला पॉईंट काय आहे, तर महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कोण आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही कारागृह पोलीस शिपाई भरतीचा फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्कीच माहिती असणे गरजेचे आहे. तर कोण आहेत विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र कारागृह विभागाचे अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक हे श्री सुहास वारके हे आहेत. परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे ते म्हणजेच महाराष्ट्र तुरुंग विभाग. तर महाराष्ट्र तुरुंग विभागामध्ये 9 मध्यवर्ती तुरुंग आहेत, म्हणजेच 9 मध्यवर्ती कारागृह आहेत. त्यानंतर 31 जिल्हा कारागृह आहेत. त्यानंतर 19 खुले तुरुंग म्हणजेच कारागृह आहेत. त्यानंतर एक खुली वसाहत आहे जी की सांगली या ठिकाणी आहे आणि एकूण 172 उपतुरुंगांचा समावेश या ठिकाणी महाराष्ट्र तुरुंग विभागामध्ये केलेला आहे. त्यानंतर परीक्षेमध्ये आपल्याला असे देखील प्रश्न विचारू शकतात की पुणे व मुंबईमध्ये महिलांसाठी कोणते तुरुंग आहेत. तर पुणे व मुंबईमध्ये महिलांसाठी स्वतंत्र तुरुंग आहे. त्यानंतर पुणे व अकोलामध्ये महिलांसाठी खुले तुरुंग आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी कन्फ्युजन करायची नाही आहेत. पुणे आणि मुंबईमध्ये स्वतंत्र तुरुंग आहेत महिलांसाठी आणि पुणे आणि अकोलामध्ये महिलांसाठी खुले तुरुंग आहे. त्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे की महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय कोठे आहे. तर महाराष्ट्र तुरुंग विभागाचे मुख्यालय हे पुणे या ठिकाणी आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न हमखास विचारू शकतात, त्या दृष्टीने तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर महाराष्ट्र तुरुंग विभागाचे राज्य प्रशिक्षण केंद्र हे पुण्यातील येरवडा या ठिकाणी आहे. महाराष्ट्र तुरुंग विभागाचे राज्य प्रशिक्षण केंद्र कुठे आहे विद्यार्थी मित्रांनो, तर पुण्यातील येरवडा या ठिकाणी आहे. त्यानंतर कारागृह विभाग महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करत असते. कारागृह विभाग हे महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागासोबत काम करत असते. त्यानंतर महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय विद्यार्थी मित्रांनो, जसे महाराष्ट्र पोलीस विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे, तर सदरक्षण नायक खलनिग्रह नायक. तसेच महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य काय आहे, तर सुधारणा व पुनर्वसन हे महाराष्ट्र कारागृह विभागाचे ब्रीदवाक्य आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आणि अचूक वाटत असेल तर एस डी पब्लिकेशन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि साईडमध्ये असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करून ऑल नोटिफिकेशनला ॲक्टिव्ह करा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर येईल. त्यानंतर पुढचा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो आहे 1 सप्टेंबर हा दिवस कारागृह ध्वज दिन म्हणून साजरा करतात. कधी, तर 1 सप्टेंबर हा दिवस कारागृह ध्वज दिन म्हणून साजरा करतात. का करतात विद्यार्थी मित्रांनो, तर 1 सप्टेंबर 1969 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते, तर श्री वसंतराव नाईक यांनी कारागृह विभागास ध्वज अर्पण केलेला आहे, म्हणून 1 सप्टेंबर हा दिवस कारागृह ध्वज दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानंतरचा जो पुढचा पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नोट करून ठेवायचा आहे की येरवडा तुरुंगामध्ये महात्मा गांधीजींनी द स्टोरी ऑफ माय एक्सपेरिमेंट विथ ट्रूथ व दक्षिण आफ्रिकेतील सत्याग्रह हे आत्मचरित्र महात्मा गांधीजींनी कोठे लिहिलेले आहे, तर येरवडा या तुरुंगामध्ये लिहिलेले आहे, जे की महाराष्ट्र तुरुंग विभागाचे राज्य प्रशिक्षण केंद्र आहे. कोठे, तर पुण्यातील येरवडा या ठिकाणी. तर लक्षात ठेवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतरचा पुढचा जो पॉईंट आहे विद्यार्थी मित्रांनो, तो तुम्ही तुमच्या नोट्समध्ये नोट करून ठेवायचा आहे की राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू आणि पंडित जवाहरलाल नेहरू, पंडित मोतीलाल नेहरू अशा अनेक महान स्वतंत्र व्यक्तींनी येरवडा या तुरुंगामध्ये कारावास भोगलेला आहे. तर लक्षात ठेवायचे कोण कोण आहे विद्यार्थी मित्रांनो, ते
तर राष्ट्रपिता महात्मा गांधी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, सरदार वल्लभभाई पटेल, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरोजिनी नायडू, पंडित जवाहरलाल नेहरू आणि पंडित मोतीलाल नेहरू. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आज कारागृह पोलीस शिपाई भरतीशी संबंधित महत्त्वाचे काही पॉईंट्स बघितलेले आहे. तुम्हाला अजून कुठल्या टॉपिक्सवरती व्हिडिओ पाहिजे आहे ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, कमेंट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.